पाहून येऊ, गेटवे ऑफ इंडियाची कमान पाहून येऊ. ऐक दादा रे चल मुंबई फिरून येऊ, ऐक दादा रे चल मुंबई फिरून येऊ, ऐक दादा रे चल मुंबई फिरून गेल्यानंतर थोडं देवदर्शन पण आपल्याला करायचं आहे. सिद्धिविनायकाचं मंदिर आहे मुंबईमध्ये, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. त्याचबरोबर तिथं पवित्र पावन अशी चैत्यभूमी आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अंत्यविधी झाला. त्या ठिकाणालाही आपण भेट देणार आहोत. आणि म्हणून सिद्धिविनायक दादर चैत्यभूमी चौपाटी पाहायला जाणार आम्ही, चौपाटी पाहायला जाणार आम्ही, चौपाटी पाहायला जाणार आम्ही. सिद्धिविनायक दादर चैत्यभूमी चौपाटी पाहायला जाणार आम्ही, चौपाटी पाहायला जाणार आम्ही, चौपाटी पाहायला जाणार आम्ही. ऐक दादा रे चल उंच इमारती आमदार निवास विधान भवनाचं कामकाज, भवनाचं कामकाज, भवनाचं कामकाज. आता विधान भवनामध्ये 288 लोक आपण पाठवले. ते कसं कामकाज करतात, काय करतात ते आपण बघितलं पाहिजे का नाही? बघितलं पाहिजे. आमदार निवास सुद्धा बघितलं पाहिजे. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये बघायला मिळणार नाहीत, इतक्या उंच उंच इमारती मुंबईमध्ये आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत. उंच इमारती आमदार निवास विधान भवनाचं कामकाज, राजभवनाचं कामकाज, भवनाचं कामकाज. आता मुख्यमंत्र्यांचा बंगला सुद्धा खूप बघण्यासारखा आहे बरं. त्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं नाव काय आहे? वर्षा बंगला. तो बंगला पण आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर राज्यपालांचं राजभवन त्या ठिकाणी आहे, इंग्रजाच्या काळात बांधलेलं आहे. तिथे जाऊन एखादी सेल्फी तर काढायलाच पाहिजे, बरोबर? म्हणून राजभवनात काढूया सेल्फी चांगला, राजभवनात काढूया सेल्फी चांगला, राजभवनात काढूया सेल्फी चांगला. मंत्र्यांचा वर्ष बंगला, राजभवनात काढूया सेल्फी चांगला, राजभवनात काढूया सेल्फी चांगला. पाटलांना देऊ साथ, पाटलांना देऊ साथ. आपल्या हक्काचं आरक्षण घेऊन येऊ, आपल्या हक्काचं आरक्षण घेऊन येऊ. ऐक दादा रे चल मुंबई फिरून, दादा रे चल मुंबई फिरून. Press the bell icon on the YouTube and never miss another update.